वेलकम टू डे ब्लॉग. तर माझं नाव आहे सारंग भोईर. सर्वांना स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आता मी चाललो आहे हेअर कटिंग करायला मस्त, कारण केस खूप वाढलेले आहेत, मला दिसून येत आहेत. आणि मी पूर्ण सेट केलेला. आता जाईल मी केस कापायला सलूनमध्ये, नेहमीप्रमाणे आपल्या त्याच सलूनमध्ये जिथे आपण गेलतो मागच्या एंडिंगला. चला जाऊ आपण. आता मी आलो आहे सलूनमध्ये. कुठं आलो तुम्हाला सांगतो. हा आहे पॉप्युलर सलून कटिंग करायला. मग चला जाऊया आतमध्ये. जाम केसा वाढल्या बाबा. सो तो दवाखान्यात आला. दवाखान्याची फिलिंग येते. दवाखाना दाताच्या दवाखान्याची. नॉर्मल कटिंग कर ना. कापून मस्त की सर्व केस कापून घेऊन झाले ना. आता हे बघा कसे कापले केस, एकदम वेगळीच का लुक केलाय केसांचा ना. आता मी चाललो घरी. इस्त्रीचे कपडे पण दिले मला. हे बघा आपली ॲक्सिक्स परी, हिची कंडिशन खराब झालेली आहे. हे बघा कसे ट्रक येते. आता रेडी बिडी झाले मस्त की. शर्ट पीट घातलेला आहे, फॉर्मल शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. हा शर्ट मी शिवून घेतला आहे. खूप कसं वाटतं तुम्ही नक्की मला सांगा शर्ट. आणि आता मी लेट झोपलो होतो, कारण की जसं मी हेअर कटिंग करून आलो. हेअर कटिंगच्या नंतर मी घेतले नॉर्मल झोप. आणि आता वाजले करेक्ट 4:45. कारण की रात्रभर मी झोपलो नाही, काहीतरी काम आलं तर त्यानिमित्ताने मला जायला लागलं होतं बाहेर. आता घेतो मी बुद्धांचं दर्शन. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण नेहमीप्रमाणे आपल्या मार्गाला जाऊन मी गेल्या. तर मस्त मग जाऊ आपण फिरायला कुठेतरी पार्कला. भावानं आलो आहे पेट्रोल भरायला. मस्त की भरला पेट्रोल. 150चं पेट्रोल भरला आहे भावानं. हा आहे आमचा आदर्श पार्क रोड. इथे आम्ही सर्वजण खेळतो. बचपनपासून इथे खेळत झालो मी लहानापासून. हा इथे कॅफे. इथे कॅफेला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप चांगला कॅफे आहे आणि इथे पावभाजी पण चांगली भेटते. इथं सर्व आता बनवत लावलेलं आहे. सर्व कामीने ते करत लावलं आहे. मी पैसे दिले आहे इथं सर्वांना. इथे गार्डन बिर्डन सर्व आहे. हा आरामशी बसलाय शेड. याला बसलाय शेड बनतंय शेड. हा इथं आता काय मी सर्व काम करत लावलं आहे इथं. इकडं हॉल पण आहे. इथे खेळाचं टर्फ पण आहे. आणि सर्व काही इथं सर्व झालेलं आहे. फक्त 2 मिनिटचा. तर काही दिवसांनी माझी बिल्डिंग बनणारच आहे, तुम्हाला सांगतो कमिंग सून. इथं रस्ते पण आहे, इथं पाणीपुरीवाला पण आहे. तर टर्फ पण नाही टर्फ. पाहून सर्व इथं आहे आदर्श पार्कमध्ये. तुम्ही नक्की विजिट. इकडं आता मी आलो मैदानामध्ये. आणि तिकडं काय लग्नाचा प्रोग्राम आहे. इकडं मंडप टाकत लावला आहे. त्यानिमित्ताने इथं मंडपचं हे करत लावलं आहे आणि स्टेज बनत लावलं आहे. लग्नाचा प्रोग्राम वगैरे असेल. इकडे ही अजून बिल्डिंग करायचं काम चालू आहे. इकडे आमची गाडी. या बघा कसं बनवलं एकदम बाल्कनी एकदम झकास. तर मैदान सर्व स्वच्छ मैदान. ही जागा काय माहीत कोणाची, पण तरी पण चांगली जागा आहे. इथं आम्ही क्रिकेट खेळलो सर्व लहानपणी. तर हा बघा कसा क्रिकेट खेळते ना. आज काय मोठी पोरं दिसलीच नाही मला क्रिकेट खेळायला. क्या शॉट आहे ब्रो. काय शॉट आहे. आता बॉल चेंडू येत आहे. चेंडू हवी त्या दिशेने मारला. हा काय नो बॉल गेलेला आहे. अतिशय सुंदर नो बॉल गेलेला आहे. सिक्स मारलेला आहे. आणि आता बॅटिंगला उतरलेला आहे पप्पू रत्नराज भोईर. चेंडू गावाला त्रास दिले आणि
कुठं पण काय पण झालं तर नुसता व्हिडिओ काढायला येतो. आणि दर्पण बॉलर झालेला आहे, बॉल टाकलेला आहे. आणि यो हवेच्या दिशेने केलेला चेंडू अतिशय सुंदर चौका. क्या बात आहे, क्या बात आहे. एक टप्पा चौका असतो. काय हा काय शॉट मारतो. 3 बॉल 32 झालेले आहेत. हा पण आलेला बॉल बघायला. ते सर्व मॅचेस जमलेले आहेत. तुम्ही बघा तिथे बसलेला स्टेडियममध्ये सर्व. हा काय क्लॅरिटी मोबाईलची. बॉल आलेला चेंडूच्या दिशेने. अतिशय सुंदर बॉल आलेला आहे हवेच्या दिशेने. काय मार्गाला सोपा दिली भाई. डायरेक्ट 3 बॉल 40 झालेले आहेत. इकडे फिल्डिंगवाले पण थकलेले आहेत. जोरात बोल, आवाज आहे ना. हो जातो ना. नाही जात. नो वाईट बॉल. जोरात बोल ना. क्या शॉट आहे भाई, क्या शॉट आहे. रन झालेले आहेत. भावाने 50 रन मारले आपल्या पप्पूनी. एक ओव्हरीत 50 रन मारलेले आहेत. अतिशय सुंदर. काय खेळतो भाईचा ब्रँडेच ब्रँड. हा पण बघा. आता भागेश जाधव येत आहे, उतरलेला आहे बॅट्समॅन मध्ये. भागेश जाधव बघू काय करू शकतो आपल्या संघासाठी. तर चेंडू हवेची दिशेने येत आहे. प्रणय बॉलिंग टाकत आहे, भागेश बॅटिंग करत आहे. क्या बात आहे, क्या शॉट आहे. आणि चांगला रन झालेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. काही दादा सारंग दादा ब्लॉग करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा दादा चॅनल. बघा आता मी बनवणार आहे आईस्क्रीम कोल्ड कॉफी. ती कशी बनवतो तुम्हाला मी सांगतो. चला त्याच्यात काय काय लागतं साहित्य ते आपण जाऊ किचनच्या आतमध्ये. एंट्री मारलेली आहे किचनच्या आतमध्ये. त्याच्या अगोदर मला सेफ्टी स्टॅगला लावायला लागेल स्टँड. जर काय काय करायचं कोल्ड कॉफीला एक आईस्क्रीम, कॉफी पावडर अजून एक काजू बदाम हे नेहमीप्रमाणे घ्यायचं. हे नेहमीप्रमाणे घ्यायचे. आता याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हे लागणार आहे कॉफी पावडर. कशा प्रकारे तुम्हाला सांगतो मी. अशा प्रमाणे घ्यायची कॉफी. घेतलेले आहे. जसं तुम्हाला जमेल मी अजून पण टाकू शकता त्याच्यामध्ये पावडर. दिसून तर येणार नाही. थोडीशी शुगर घ्यायची, साखर पण टाकली आणि आईस्क्रीम ही आहे कोल्ड कॉफी आईस्क्रीम. ही पण खूप चांगलं लागेल जेणेकरून तुम्हाला खायला खूप मजा येईल आणि चांगला पण वाटेल. चम्मच आला आहे चम्मच. ही आहे आईस्क्रीम. मी बनवले स्वतःच्या मेहनतीने. सर्व इथे पण टाकायचं. थोडं दूध. याला थंड कॉफी लागतं. एवढं दूध जरी टाका तरी चांगलं. असं करून पॅक करायचं. शुरू करो.
हे बघा कसे बनवले कोल्ड कॉफी तर हिला मी कसं वाटतं बघा. हे मी बनवले स्वतःच्या हिमतीने. कोल्ड कॉफी वातरून ठेवली, कोल्ड कॉफी बनलेली आहे बघू शकता तुम्ही. कोल्ड कॉफी एका साईडला राहून मस्त की कोल्ड कॉफी अशी बनवली मी कोल्ड कॉफी भावांनो. तर हिला मी टेस्ट करणार आहे. हो कोल्ड कॉफी. तर अशाप्रमाणे कोल्ड कॉफी बनवल्या तुम्ही नक्की तुम्हाला दाखवते कशी टेस्ट आहे. ही बघा ही पूर्णपणे असे बनवले नको. एक नंबर झालेली. दादा पार्सल आहे ना दादा खायचं पार्सल आहे. हा काउंटर बघा तुम्ही किती भरलेला आहे. झटपट वडापाव खाण्यासाठी खूप गर्दी जमलेली आहे. फॉरेनर बाबू हास हाय कर, टाली कर, हाय कर, हाय कर, असं कर असं. इसको याला पण घे. स्मार्ट तू त्याला ब्लॉक मध्ये घे. त्याला ब्लॉक मध्ये घे. मामाला कोण आहे? आकाश मामा मेकर मामा. हे पण आहे साहिल तांबे. ब्लॅक पॅन्थर आणि ब्लॅक पॅन्थर. चष्मे के विचार आले. चष्म्याचा नाद नाही करायचा माझ्या. आता बंद कर झाला.